मित्रांनो, भारताला हादरवून सोडणाऱ्या कॉर्पोरेट घोटाळ्याची तुम्हाला माहिती आहे का? 2009 मध्ये सत्यम घोटाळा झाला होता आणि हा घोटाळा भारतातील सगळ्यात मोठा कॉर्पोरेट घोटाळा म्हणून ओळखला जातो. या घोटाळ्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा पराभव असंही म्हटलं जातं. आणि एक गंमतशीर गोष्ट सांगू का? सत्यमचा संस्कृतमध्ये अर्थ सत्य होतो. मजेशीर आहे ना? मित्रांनो, सत्यम कंपनी ही भारतातील एकेकाळची सगळ्यात वेगाने वाढणारी कंपनी होती. पण सत्यममध्ये हा घोटाळा झाला का याची महत्त्वाची कारणं म्हणजे मिसरिप्रेझेंटेशन ऑफ अकाउंट, पुअर कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि फ्रॉड्युलंट ऑडिटिंग प्रोसेस. ही 3 मेन कारणं होती ही घोटाळा होण्याची. बेसिकली काय आहे की कंपनीचं मॅनेजमेंट त्या कंपनीच्या हेल्थबद्दल आपल्याबरोबर खोटं बोलत होतं. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट सरप्राईज करेल की हा घोटाळा 7,000 कोटींपेक्षा जास्त होता. आणि इमिडिएट इफेक्ट काय झाला तर इन्व्हेस्टरचे 14,000 कोटी रुपये बुडाले. का बुडाले तर एकाच दिवसात सत्यमचा शेअर 80% खाली घसरला आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 7.3%. मित्रांनो, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की अशा प्रकारची फसवणूक होण्याच्या अगोदर जर आपल्याला कळालं तर तर घाबरू नका. या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही रेशोंबद्दल बोलणार आहोत. त्यातला एक महत्त्वाचा रेशो आज आपण सिलेक्ट केलेला आहे, ज्याच्यामुळे अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी आपल्याला काय गोष्टींची माहिती असली पाहिजे याच्याबद्दलचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हे रेशो कोणते आहेत त्याच्याबद्दल पहिल्यांदा आपण जाणून घेऊ आणि त्याचा वापर कसा करायचा त्याच्याबद्दलही आपण जाणून घेऊ. पण मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलंय का याची खात्री करून घ्या आणि या व्हिडिओला पण लाईक करा, कारण या चॅनलवर आम्ही फायनान्शियल लिटरसीबद्दल बऱ्याच गोष्टी तुमच्यासमोर आणत असतो. चला तर मित्रांनो, पुढे सुरू करूया. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट जाणून घेऊया की कंपन्या त्यांचे जे बुक्स असतात ते मॅनिप्युलेट कशा पद्धतीने करतात. तर कंपन्या त्यांचे जे बुक्स असतात ते कुठल्याही पद्धतीने मॅनिप्युलेट करू शकतात. जसं की कंपनी ॲग्रेसिव्ह रेकग्निशन पॉलिसीचे पालन करू शकते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कंपनी त्यांचे जे रेव्हेन्यूज आहेत ते वाढवून आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, कंपनी रेव्हेन्यू वाढवायचं काम मुख्यतः 2 गोष्टीतून करू शकते. सगळ्यात पहिलं म्हणजे चॅनल स्टफिंग, किंवा ते एक्सटेंडेड क्रेडिट पिरियड प्रोव्हाइड करून पण या गोष्टी करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चॅनल स्टफिंग म्हणजे काय? सो चॅनल स्टफिंग म्हणजे काय की एखादी कंपनी आहे, पर्टिक्युलर प्रॉडक्ट तयार करते, पण त्या प्रॉडक्टची विक्री जास्त दाखवण्यासाठी त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला आणि रिटेलरला ते जास्त जे गुड्स असतात ते प्रोव्हाइड करतात, म्हणजे पाठवून देतात. त्यांची कॅपॅसिटी तेवढी नसते, पण कंपनी काय करते, विक्री जास्त दाखवायची आहे म्हणून डिस्ट्रीब्युटरलाच एक्स्ट्रा माल सप्लाय करतात किंवा रिटेलरला एक्स्ट्रा माल सप्लाय करतात. अशामुळे काय होतं की विक्री तर जास्त दिसते पण डिस्ट्रीब्युटर तेवढा माल विकू शकत नाही. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा स्मार्टफोन बनवणारी एक कंपनी आहे आणि ती कंपनी आपल्या डिस्ट्रीब्युटरला फोन सप्लाय करते. डिस्ट्रीब्युटर 1,000 फोन महिन्याला ऑर्डर करतो त्या पर्टिक्युलर कंपनीकडनं, पण कंपनी सेल जास्त दाखवायसाठी डिस्ट्रीब्युटरला 3,000 फोन पाठवून देते. पण डिस्ट्रीब्युटरची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे, तो जास्तीत जास्त 2,000 स्मार्टफोन विकू शकतो आणि राहिलेले 1,000 जे फोन असतात ते कंपनीला परत पाठवून देतो. का तर ते विकले गेलेले नसतात. पण कंपनी इथे काय करते की 3,000 प्रोडक्टचा सेल झालाय म्हणून आपल्या बुक्समध्ये दाखवते. आणि एक्झॅक्टली हीच गोष्ट शेअर होल्डर्सला आणि इन्व्हेस्टरला मिसलीड करते, कारण आर्टिफिशियल आकडे त्यांनी दाखवलेले आहेत. एक्झॅक्टली सेल किती झालाय आणि दाखवलाय किती हे मिसलिडिंग असतं. दुसरी गोष्ट मी सांगितली की एक्सटेंडेड क्रेडिट पिरियड. कंपनी काय करते की डिस्ट्रीब्युटरला एक्स्ट्रा पिरियड देते क्रेडिटवर, म्हणजे क्रेडिटवर जास्त माल घे म्हणून सांगते. यातून कंपनीची आशा एकच असते की आपण डिस्ट्रीब्युटरचं मन जिंकून घेऊ म्हणजे आपल्याला जास्त सेल्स दाखवता येईल. मित्रांनो, अशा गैरप्रकारांचा फायदा प्रिन्सिपल ऑफ ॲक्युरल अकाउंटिंग मध्ये होतो. यामध्ये काय होतं की कंपनी ॲक्च्युअल पेमेंट रिसीव्ह व्हायच्या अगोदरच रेव्हेन्यू आणि प्रॉफिट आपल्या बुक्समध्ये नोंदवतात. फॉर एक्झाम्पल, जर समजा मी 100 रुपयाचा कुठला प्रॉडक्ट विकला आहे तर त्याचं पेमेंट मला यायच्या अगोदरच ती गोष्ट मी बुक्समध्ये नोंदवू शकतो. आणि इथेच कंपनी जेव्हा हे नोशनल प्रॉफिट कॅश प्रॉफिटमध्ये ट्रान्सलेट करू शकत नाही, तिथे सगळ्यात मोठा घोटाळा होतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की असे जे फ्रॉड्स आहेत ते आपण स्पॉट कसे करायचे. तर त्याच्यासाठीचा जो रेशो आहे तो आज आपण बघणार आहोत आणि तो आहे CFO EBITDA रेशो. मित्रांनो, CFO EBITDA रेशोचा फॉर्म्युला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. अर्निंग बिफोर इंटरेस्ट, डिप्रिसिएशन, टॅक्सेस आणि अमॉर्टिझेशन याला जर आपण कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्सनी डिवाइड केलं तर आपल्याला एक रेशो मिळतो. आणि हाच रेशो कसा काढायचा आणि तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा याच्यावर आपण आज बघणार आहोत.
पण हा रेशो काय आहे हे बघण्याच्या अगोदर आपल्याला कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स काय आहे हे बघणं गरजेचं आहे. चला तर मग त्याच्यावर एक नजर टाकूया. मित्रांनो, नावातच आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी क्लिअर होतात. कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स म्हणजे काय की कंपनीची अशी रक्कम जी कोर ऑपरेशन्स मधून कंपनीला मिळते, जसं की प्रोड्युसिंग अँड सेलिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, कलेक्टिंग पेमेंट फ्रॉम कस्टमर आणि आपल्या सप्लायर्सला आणि एम्प्लॉईजला पे करणे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर कोर ऑपरेशन्स म्हणजे काय की कंपनीच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज, ज्या ॲक्टिव्हिटीज कंपनीला पुढे सुरू ठेवण्यासाठी किंवा रेव्हेन्यू जनरेशनसाठी कराव्या लागतात. आता दुसरा प्रश्न म्हणजे हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दिस कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्सेस घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे नॉन कॅश एक्सपेन्सेस म्हणजे डिप्रिसिएशन आणि अमॉर्टिझेशन. आता आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट एक्सपेन्स जो आहे तो परत ॲड करायचा आहे, कारण तो ऑपरेशन्स मधला कॅश फ्लोचा भाग नाही आहे. इट इज अ पार्ट ऑफ फायनान्शियल ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट आपल्याला नॉन ऑपरेटिंग इन्कम जी आहे ती या सगळ्यातून वजा करायची आहे, जसा की डिव्हिडंड, कारण डिव्हिडंड हा कंपनीच्या कोर ऑपरेशन्स मधून जनरेट केला जात नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वर्किंग कॅपिटल मधला जो चेंजेस असतो म्हणजे चेंज इन ॲसेट मायनस चेंज इन लायबिलिटीज हे एकूण कॅश फ्लो मधून वजा करावे लागतील, जसं की इन्क्रीज ऑर डिक्रीज इन ट्रेड रिसिवेबल्स आणि पेएबल्स आणि इन्व्हेंटरीज. पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आपण वर्किंग कॅपिटल मधून टोटल कॅश फ्लो का वजा करतोय. बेसिकली कंपनीची जी ऑपरेटिंग सायकल असते त्याच्यामधून कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण हे सगळं करतोय. फॉर एक्झाम्पल, ट्रेड रिसिवेबल जे असतात त्याच्यामध्ये अधिक वाढ होणे, याचा अर्थ असा आहे की कंपनीने विक्री केलेली आहे पण त्या प्रोडक्टची जी व्हॅल्यू आहे किंवा जे पेमेंट आहे ते कंपनीला रिसीव्ह झालेलं नाही आहे. अशा वेळी ही गोष्ट कंपनीच्या कॅश आउटफ्लोमध्ये जाते. त्याचप्रमाणे जेव्हा इन्व्हेंटरीमध्ये वाढ होते त्यावेळेला याचा अर्थ असा होतो की कंपनीने अशा वस्तू बनवलेल्या आहेत किंवा अशा वस्तूंमध्ये कॅश इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ज्या वस्तू अजून विकल्याच गेलेल्या नाही आहेत आणि हीच गोष्ट कंपनीच्या कॅश आउटफ्लोमध्ये जाते. आणि याचमुळे ट्रेड रिसिवेबल आणि इन्व्हेंटरमधली जी वाढ असते ती कॅश फ्लोमधनं वजा केली जाते. आणि सगळ्यात शेवटी जर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमधून तुम्हाला कॅश फ्लो मिळवायचा असेल तर टॅक्सेस डिडक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, जर एखाद्या कंपनीकडे ऑपरेटिंग कॅश फ्लो जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती कंपनी त्या बिझनेसमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा वाढण्यासाठी हवे तेवढे कॅश फ्लो जनरेट करत आहे. दुसरीकडे जर एखादी कंपनी ऑपरेटिंगमध्ये निगेटिव्ह कॅश फ्लो दाखवत असेल तर हे आपल्याला गोष्ट सूचित करते की त्यांचा जो कोर ऑपरेशन्स आहे तो इनफ कॅश फ्लो जनरेटच करू शकत नाही आहे. या सगळ्यावरून एकच गोष्ट आपल्याला कळते की ऑपरेशनचा जो कॅश फ्लो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा एक मेट्रिक आहे, कारण त्याच्यावरून आपल्याला कळते की कंपनीची फायनान्शियल हेल्थ कशी आहे. जर तो पॉझिटिव्ह असेल तर फायनान्शियल हेल्थ चांगली आहे, जर तो निगेटिव्ह असेल तर कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत. तर कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स हे काय आहे ते बघितलं आपण. आता आपण बघूया इबिटा काय आहे ते. तर मित्रांनो, इबिटा म्हणजे काय की अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डिप्रिसिएशन अँड अमॉर्टिझेशन. आपण असं म्हणू शकतो की इबिटा म्हणजे कंपनीला त्याच्या मूळ ऑपरेशन्समधून मिळणारा नफा. इट्स बेसिकली कॅश ऑपरेटिंग प्रॉफिट्स, पण त्यामधून आपल्याला इंटरेस्ट, टॅक्स, डिप्रिसिएशन आणि अमॉर्टिझेशनची जी व्हॅल्यू आहे ती वजा करावी लागेल. मित्रांनो, इबिटा एक व्हॅल्युएबल मेजर आहे कंपनीची फायनान्शियल हेल्थ तपासण्यासाठी. पेईंग टॅक्सेस, बॉरोईंग मनी आणि कंपनीचे जे ॲसेट्स आहेत त्यांची झीज होण्यापूर्वी कंपनीची जी कमाई आहे त्याचा विचार करा. या सगळ्या गोष्टी ज्या आता आपण बघितल्या त्या आपल्याला कंपनीचे ऑपरेटिंग परफॉर्मन्स आणि प्रॉफिटेबिलिटीचे चित्र स्पष्ट करण्यास मदत करते आणि ही गोष्ट इन्व्हेस्टरसाठी खूप जास्त उपयुक्त ठरू शकते. आता आपल्याला CFO आणि इबिटाबद्दल सगळ्या गोष्टी कळाल्या, पण CFO इबिटाचा रेशो काय आपल्याला सांगतो याच्यावर थोडीशी नजर टाकूया. मित्रांनो, एक फेमस कोट आहे, टॉप लाईन इज व्हॅनिटी, बॉटम लाईन इज सॅनिटी आणि कॅश इज अल्टिमेट रियालिटी. मित्रांनो, अशा बऱ्याच कंपन्या आपल्याला बघायला मिळू शकतात ज्यांचा प्रॉफिट अँड रिटर्न रेशो हा खूप जास्त चांगला आहे, पण त्यांना जे होणारं प्रॉफिट आहे ते कॅशमध्ये ते कन्वर्ट करू शकतात का, हा प्रश्न आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि याच गोष्टीसाठी CFO इबिटा रेशो याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बेसिकली CFO इबिटा रेशो आपल्याला काय सांगतो की एखादी पर्टिक्युलर कंपनी त्याच्या इबिटामधून किती कॅश फ्लो जनरेट करते.
याचा अर्थ असा की आपल्याला इथे कंपनीचं कोर प्रॉफिट पकडायचं आहे, सगळीकडनं येणारे अर्निंग्स इथे पकडायचे नाहीयेत. मित्रांनो, इथे इबिटा जो आहे तो ॲक्युरल बेस्ड अकाउंटिंगवर बेस्ड आहे, जे आपण आधी पण बघितलं होतं. त्यामुळे कंपनी तिच्या इबिटामधून किती कॅश फ्लो रिजनरेट करत आहे याच्यावरून आपल्याला कंपनीचं फायनान्शियल हेल्थ कसं आहे याचं चित्र स्पष्ट होतं. बेसिकली काय आहे की आपल्याला फक्त बघायचं आहे की कंपनी त्याचं नोशनल प्रॉफिट जे आहे ते कॅश फ्लोमध्ये कन्वर्ट करू शकतं का. मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की CFO इबिटा रेशो जो आहे तो प्रत्येक कंपनीसाठी किंवा प्रत्येक सेक्टरसाठी समान असतो का. व्हॉट इज आयडियल CFO इबिटा रेशो. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की CFO इबिटा रेशो हा प्रत्येक कंपनी आणि सेक्टरसाठी सेम असतो का, तर त्याचं उत्तर आहे नाही. CFO इबिटा रेशो हा कंपनी टू कंपनी आणि सेक्टर टू सेक्टर व्हॅरी होऊ शकतो. उदाहरणार्थ, काही कंपन्या B2C असतात, म्हणजे आपला प्रोडक्ट ते कस्टमरला डायरेक्ट विकतात. अशा कंडिशनमध्ये त्यांच्याकडे ट्रेड रिसिवेबल आणि इन्व्हेंटरी ही खूप कमी असते. त्यामुळे अशा कंपन्यांचा CFO इबिटा रेशो जो असतो तो जास्त असतो. मित्रांनो, आपण जेव्हा कुठल्या थिएटरमध्ये पिक्चर बघायला जातो तेव्हा पैसे देतो आणि तिकीट खरेदी करतो. त्या तिकीट कलेक्टरला असं आपण सांगत नाही की बाबा मला आज पिक्चर बघू दे, मी 3 महिन्यानंतर तुला पैसे देतो. तसंच आहे हे. या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये काय होतं की ज्या कंपन्या आहेत अशा B2C करणाऱ्या, तर त्यांच्याकडे ट्रेड रिसिवेबल खूप कमी असतो आणि त्याच्यामुळे हा रेशो वाढतो. याच्या उलट ज्या कंपन्यांकडे भरपूर इन्व्हेंटरी आहे किंवा त्यांचे ट्रेड रिसिवेबल्स हायर साईडला आहेत, त्यांचा CFO इबिटा रेशो हा खूप कमी असतो. फॉर एक्झाम्पल, होलसेल किंवा डिस्ट्रीब्युटर जे असतात ते काय करतात की क्रेडिटवर आपला माल घेतात, इन्व्हेंटरी खूप जास्त भरून ठेवतात आणि नंतर त्यांचा माल विकला जातो. अशा कंडिशनमध्ये त्यांचा CFO इबिटा रेशो हा कमी असू शकतो. याचा परिणाम हाय ट्रेड रिसिवेबलमध्ये होऊ शकतो, कारण कंपन्यांना ग्राहकांना ऑलरेडी माल प्रोव्हाइड केलेला आहे आणि पेमेंटसाठी ते वाट बघत बसलेले आहेत. याच्यामुळे या सगळ्या कंडिशन्स कंपनीच्या विरोधात जाऊ शकतात किंवा कंपनीच्या फायनान्शियल हेल्थवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये कंपनीच्या फायनान्शियल हेल्थची आपल्याला अचूक माहिती पाहिजे असेल तर या रेशोशी सगळ्या गोष्टींची तुलना करणं योग्य ठरेल. आयडियली ज्या कंपन्या त्यांच्या इबिडाचे 60% पेक्षा जास्त कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतात, म्हणजे कॅश फ्लोमध्ये कन्वर्ट करू शकतात, त्या कंपन्या फायनान्शियली स्ट्रॉंग मानल्या जातात. कारण काय आहे की वर्किंग कॅपिटलमध्ये त्यांचे पैसे कमी अडकलेले असतात, त्यांच्याकडे कॅश फ्लो चांगल्या पद्धतीचा असतो. आता तुम्ही विचार करत असाल की इबिटा जेव्हा आपण बघितला तेव्हा आपण नेट प्रॉफिट आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स का नाही घेतलं. वाय नॉट CFO पॅट अँड वाय CFO इबिटा. याचं उत्तर सोपं आहे, कारण की नेट प्रॉफिट किंवा प्रॉफिट आफ्टर टॅक्स याचा परिणाम कंपनीच्या इतर उत्पन्नांवर होऊ शकतो, जो नॉन कोअर बिझनेस ॲक्टिव्हिटीचा एक पार्ट आहे. आणि अशा प्रकारे कंपन्यांच्या कॅश फ्लोची तुलना करणं थोडंसं मुश्किल जाऊ शकतं. CFO इबिटा रेशोमध्ये इबिटाचा वापर हा डिनॉमिनेटर म्हणून केला जातो आणि याच्यामुळे कंपनीच्या कोअर ऑपरेशनमध्ये कॅश फ्लो जनरेट करण्याची क्षमता किती चांगली आहे हे आपल्याला कळतं. कारण इबिटा काय करतं, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत ते वगळतं या सगळ्या गोष्टीतून आणि विविध उद्योग आणि कंपन्यांमध्ये ऑपरेटिंग कामगिरीचे अधिक स्टँडर्डाइज मेजर इबिटाला समजलं जातं. आता मी सांगितल्याप्रमाणे आयडियल CFO इबिटा रेशो काय आहे हे आपल्याला कळालेलं आहे. तर आता हा रेशो भारतातील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशा प्रकारे लागू होतो याच्यावर एक नजर टाकूया. CFO इबिटा रेशो बद्दलचे डिफरंट इंडस्ट्रीचे एक्झाम्पल आपण आता बघूया. आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे CFO इबिटा रेशो जो आहे तो 60% पेक्षा जास्त असला पाहिजे, विशेषतः B2B कंपन्यांसाठी. कारण B2C कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासाठी हा रेशो 70% असू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण QSR सेक्टर बघूया, ज्याला आपण क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट सेक्टर असंही म्हणतो. या सेक्टरचा CFO इबिटा रेशो जो आहे तो जास्त असतो, कारण उत्पादन विकल्यानंतर लगेच त्यांना पैसे मिळतात आणि म्हणून कमी कॅशमध्ये हे वर्किंग कॅपिटलमध्ये कधीच अडकत नाहीत. आता तुम्हाला स्क्रीनवर काही कंपन्या दिसत आहेत. या क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे CFO इबिटा रेशो जे आहेत ते 70% पेक्षा जास्त आहेत, जे आयडियली चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ असा होतो की या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या आपला कॅश फ्लो चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करतायत. आता आपण कॅपिटल गुड इंडस्ट्रीमध्ये हा रेशो कशा प्रकारे काम करतो याच्यावर एक नजर टाकूया. आता तुम्हाला स्क्रीनवर ज्या कंपन्या दिसत आहेत त्या कंपन्यांसाठी CFO इबिटा रेशो हा 60% पेक्षा कमी आहे. याचं कारण असं आहे की या कॅपिटल गुड सेक्टरमधल्या कंपन्या आहेत आणि त्यांच्याकडे हाय ट्रेड रिसिवेबल आणि इन्व्हेंटरी आहे. त्यामुळे वर्किंग कॅपिटल कायम ब्लॉक झालेलं असतं अँड दे हॅव टू मेंटेन हाय इन्व्हेंटरी फॉर देअर कस्टमर्स. आता आपण केमिकल सेक्टरवर एक नजर टाकूया.
जर आपण इथे पाहिले तर सर्व कंपन्यांचे रेशो हे 60 पेक्षा जास्त नाहीत. म्हणजे या कंपन्या त्यांच्या इबिटा किंवा कॅश प्रॉफिट मधून पुरेसा कॅश फ्लो जनरेट करू शकत नाहीयेत. पण आता तुम्हाला असं वाटेल की केवळ हा रेशो मी शिकला किंवा हा रेशो बघितला तरच मला माझी फसवणूक होण्यापासून टाळता येईल. तर असं नाहीये. ज्या कंपन्यांचे CFO इबिटा रेशो कमी आहेत त्याचं कारण शोधण्यासाठी या रेशोचा आपण फक्त आधार म्हणून वापर करू शकतो. परंतु एकट्या या रेशोच्या आधारावर आपण कुठलीही गोष्ट सांगू शकत नाही. कारण पर्टिक्युलर कंपनीचा CFO इबिटा रेशो हा कमी का आहे किंवा त्या कंपनीची कर्जाची पातळी काय आहे हे अभ्यास करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. एखाद्या कंपनीचा हा रेशो जर कमी असेल तर याच्यावरून असं दिसून येतं की त्या कंपनीला जास्त कर्ज घेण्याची गरज आहे किंवा तिला जास्त इक्विटी वाढवण्याची गरज आहे. अशा प्रकारे CFO इबिटा रेशो हा हायर बॉरोइंग्सवर दबाव आणतात आणि ही गोष्ट कंपनीसाठी चांगली ठरू शकत नाही. सो या रेशोच्या मदतीनं तुम्ही कंपनीच्या फायनान्शियल सिच्युएशनचे सखोल विश्लेषण करू शकता, ज्याच्यामध्ये कॅश फ्लो, इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि फुटनोट्स या सगळ्यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर मित्रांनो, फसवणुकीच्या दुसऱ्या इंडिकेटर्सचा पण विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की एक्झिक्युटिव्ह और ऑडिटर्स, अनयुज्युअल रिलेटेड थर्ड पार्टी पेमेंट आणि इनकन्सिस्टन्सी इन अकाउंटिंग पॉलिसीज और फायनान्शियल रिपोर्टिंग हे तुम्हाला फसवणूक ओळखण्यास मदत करू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही अनालाइज केलेल्या कंपनीमध्ये तुम्हाला अशा काही सस्पिशियस घटना आढळल्या आहेत का? या गोष्टी आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.